आरक्षण, हाकेंचं ओबीसी आरक्षण, आता प्रकाश आंबेडकरांनी उडी घेतली आहे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात, येणाऱ्या विधानसभा आरक्षणाच्या मुद्द्यावर लढल्या जातील का? दोन प्रश्न असे आहेत की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हा विषय कसा निर्मित झाला त्याच्यावर मला आता जायचं नाही, पण आज माझ्या राज्याच्या जनतेच्या समोर जे काही मूळ प्रश्न आहेत ते आहे बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात आत्महत्या आहेत, महागाईमुळे लोक परेशान आहेत आणि आज आपण नैसर्गिक आपत्तीमध्ये पण 2 दिवसाच्या पहिले नागपूरमधून नावेमधून फिरावं लागत होतं. आज पुण्यामध्ये सगळे नावेमधून लोक आणि तिथं मिलिटरी वगैरे सगळी आलेली आहे, तिथं लोकांचा जीव गेलेला आहे. राज्यातल्या विविध भागामध्ये पुराची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्याचप्रमाणे काही भागामध्ये अजूनही पाऊस पडलेला नाही, तिथं शेतकरी आणि तिथली लोक चिंतातूर आहेत. अशा या नैसर्गिक आपत्तीमध्ये या सगळ्यांना मदत करायची वेळ आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न हा अनेक दिवसाचा चाललेला आहे. प्रत्येकाला आरक्षण मिळावं ही भूमिका आहेच, संविधानाप्रमाणे प्रत्येकाला न्याय मिळावा ही भूमिका आहेच. सरकारने ते भूमिका घेऊन पुढं जावं, पण सरकार निर्मित आंदोलन आहेत का, अशा पद्धतीचे प्रश्न लोकांच्या समोर निर्माण होतात आहे. त्यामुळे सरकारला आम्ही सगळी भूमिका स्पष्ट केलेली आहे की जनगणना हा त्याच्यातला सगळ्यात बेसिक आहे. जातीनिहाय जनगणना केल्याबरोबर आपल्याला कोणाला आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक हा जिथपर्यंत केंद्र सरकारच्या जवळ आकडे येत नाही तिथपर्यंत आरक्षणाचे प्रश्न सुटू शकत नाही. पण अशा पद्धतीचं ज्याला कोणाला राजकारण करायचं तो त्यांचा प्रश्न आहे, पण काँग्रेसची भूमिका याच्यातली स्पष्ट आहे की जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत आणि त्या प्रश्नासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही लढतो. तिथल्या नागरिकांना एअरलिफ्ट करण्याचे आदेश दिले, मात्र विदर्भामध्ये अशी कुठली भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली नाही. त्यांची भूमिका कुठे विदर्भाच्या संदर्भात दुट्टप्पी वाटते का? राज्याचं सरकारच विदर्भाच्या विरोधी आहे, शेतकरी विरोधी, आणि म्हणून आपण आकडे पाहिले तर आज या सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारांच्या आत्महत्या ह्या विदर्भातल्या जास्त आहे. सरकारला अनेकदा समजून सांगितलं की महाराष्ट्र म्हणून आम्ही विचार केला पाहिजे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकर विचाराचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये भेदभाव करता येत नाही. पण ठीक आहे, सरकार मायबाप आहे, तर सरकारला जे करायचं आहे अगदी जनतेच्या दरबारात हे सगळं जाणार आहे, त्यामुळे जनता निर्णय करेल. पण मूळ प्रश्न आहे की शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा भेदभाव होता कामा नये, याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.